नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेचे वंदू श्रीचरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता। नियतं कर्म कुरुत्वं कर्म जायो ह्य कर्मणः। शरीरयात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः। मनोनी निष्कर्म्य होवावे तरी एथ ते न संभवे। आणि निषिद्ध केवे राहाटावे विचारी पा। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या कर्मयोगाचं अर्थात तिसऱ्या अध्यायाचं आपण चिंतन करत आहोत। नैष्कर्म्य अवस्था प्राप्त करण्यासाठी निघालेल्या साधकाचा साधनेचा आरंभ हा निष्काम कर्मातून होत असतो, जी कर्मशास्त्राने प्रतिपादन केलेले आहे। वर्ण आणि आश्रम धर्मानुसार आपल्या वाट्याला आलेली आहे ती कर्म आपण ईश्वरार्पण भावनेनं जर देवाला अर्पण केली तर ईश्वराच्या प्रसादाने त्या साधकाला वैराग्य सिद्धी नावाचं फल प्राप्त होतं आणि यानंतर तो परंपरेनं अंतकरणाच्या शुद्धीद्वारे मोक्षाला प्राप्त होतो। मोक्ष स्वरूपामध्ये कोणत्याही प्रकारचं कर्म नाही, म्हणून त्याला निष्कर्म असं म्हणतात। आणि त्या निष्कर्मतेच्याच भावाला नैष्कर्म्य स्थिती म्हणतात। म्हणून ज्याला नैष्कर्म्य स्थिती प्राप्त करायची असेल त्याचा प्रारंभ हा निष्काम कर्मातूनच आहे। आणि म्हणून भक्तराज अर्जुनाने देवाला विचारलं, जर आपण ज्ञानाचं श्रेष्ठत्व प्रतिपादन करत आहात आणि मला मात्र कर्म करण्याचा उपदेश करतात, त्याचं काय कारण? एकीकडे ज्ञानाची प्रशंसा करायची आणि एका बाजूला मात्र कर्मयोगाचं प्रतिपादन करायचं। कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन असं आपण का म्हणतात? आणि एकीकडे मात्र स्थितप्रज्ञाची लक्षणं प्रतिपादन करून एषा ब्राह्म्यस्थिती पार्थ नैनाम प्राप्य विमुह्यते असंही आपणच प्रशंसा करतात की नाही? भक्तराज अर्जुनाच्या या प्रश्नाला देवाने उत्तर दिलं, अर्जुना, या जगताचा विचार केल्यानंतर अनादी कालापासून ज्ञानयोगाचं अनुसरण करणाऱ्या विवेकी पुरुषांची ज्ञाननिष्ठा मीच प्रतिपादन केलेली आहे आणि कर्मयोगाचं अनुसरण करणाऱ्या कर्मयोगी पुरुषांची कर्मयोगाच्या द्वारे असणारी स्थितीसुद्धा मीच प्रतिपादन केली। एक आहे कर्मनिष्ठा आणि दुसरी आहे ज्ञाननिष्ठा। जो ज्ञानाची स्थिती प्रतिपादन करून घेतो तो ज्ञाननिष्ठेत रममान होणारा विवेकी पुरुष आहे, सद्य मोक्षाला प्राप्त होतो। आणि जो कर्मयोगाचं अनुसरण करतो तो निष्काम कर्मयोगाच्या द्वारे क्रममुक्तीला प्राप्त होतो। शब्दात थोडासा उच्चारात फरक आहे बरं। कर्माचं अनुसरण करत असेल तर क्रमाक्रमाने जाईल, त्याला क्रममुक्ती म्हणतात। आणि ज्ञानयोगाचं अनुष्ठान करत असेल तर लवकरात लवकर मोक्षाला प्राप्त होईल, त्याला सद्य मुक्ती असं म्हणतात। दुसऱ्या भाषेमध्ये ज्ञानयोगाला विहंगम मार्ग म्हणजे पक्षाने उड्डाण करावं आणि फल प्राप्त करून घ्यावं असा तो मार्ग आहे। आणि कर्मयोगाचा मार्ग मात्र पिपीलिका मार्ग आहे। तो हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एके वेळे मार्गाचेनी बळे निश्चित ठाकी। म्हणून अर्जुना, कर्म केलं पाहिजे। कोणताही व्यक्ती कर्माचा आरंभ केल्याशिवाय नैष्कर्म्य अवस्थेला जाऊ शकत नाही। जोपर्यंत अज्ञान भूमिकेमध्ये राहतो तोपर्यंत कोणताही अज्ञानी जीव कर्म केल्या वाचून एक क्षणभर देखील गप्प राहत नाही। अज्ञानी पुरुष गप्प बसत नाही, यात नवल नाही। प्रारब्ध बलाने प्रकृतीच्या आधाराने जोपर्यंत प्रकृतीचा आध्यात्मिक तादात्म्य संबंध धारण केलेला आहे तोपर्यंत ज्ञानी पुरुषसुद्धा कर्म करतच असतो। किंबहुना वाक्यरचना करायची असेल तर प्रारब्ध बलाने ज्ञानी पुरुषाकडून कर्म घडत असतं। तो करतो असं म्हणण्यापेक्षा त्याच्याकडून कर्म घडतं असं म्हणावं लागतं। मनवुनी संग जव प्रकृतीचा तव त्यागुण घडे कर्माचा। ऐसी आहे करू म्हणती तयांचा आग्रहोची उरी। पण जे माणसं बाह्य अंगाने कर्माचा परित्याग करतात आणि अंतकरणामध्ये मात्र विषयांचं स्मरण करतात, त्यांनी केलेला बाह्य कर्माचा त्याग दांभिक आहे, मिथ्याचारित्व आहे। परंतु जो विवेकी मनाच्या द्वारे
ज्ञानेंद्रियाला संयमित करून आसक्तीरहित होऊन कर्मेंद्रियांच्याद्वारे निष्काम कर्मयोगाचं अनुसरण करतो तो मात्र विशेष आहे. का विशेष आहे? पहिला जो बाहेरचा बाह्यरंगाने त्याग करतो तो ढोंगी आहे, त्यामुळे त्याला पुरुषार्थ मिळत नाही. आणि दुसरा जो विवेकी पुरुष आहे तो कर्मयोगाचं अनुसरण करूनही पुरुषार्थाला प्राप्त होतो, हा त्याचा विशेष आहे. म्हणजे सामान्य रूपाने पाहिलं तर एक शांत बसलेला आहे आणि दुसरा मात्र कर्म करतो आहे. एकाचं शांत बसणं आणि एकाचं कर्म करणं विशेष आहे. पण जो बाहेरून शांत बसतो त्याला पुरुषार्थ मिळत नाही. या उलट मात्र जो मनाच्याद्वारे ज्ञानेंद्रियाचं संयमन करून आसक्तीरहित होऊन कर्माचं आचरण करतो तो पुरुषार्थ भागी होतो, हा त्याचा विशेष आहे. म्हणून भगवान म्हणतात, अर्जुना तोची योगी विशेषी जे जो जगी मनोनी ऐसा होय लागी म्हणिपे तुते तो मानसा नियम करी निश्चळ होय अंतरी मग कर्मेंद्रिय व्यापारी वर्ततो सुखे. आपल्या मनाचं नियमन करून घे. मनाला विषय वासनेपासून आवरणं याला शास्त्रामध्ये शम असं म्हणतात आणि त्या इंद्रियाला त्या विषयापासून आवरणं याला दम असं म्हणतात. विचारसागरामध्ये विवेक, वैराग्य आणि समाधी षटकं सांगत असताना त्यांच्या या व्याख्या आलेल्या आहे. मनाला आवरायचं पण विषयांच्या वासनेपासून, इंद्रियांनाही आवरलं पाहिजे पण त्या इंद्रियांच्या त्या विषयापासून. आपल्याकडे किती वेगवान गाडी आहे, वाहन किती वेगवान आहे, याहीपेक्षा त्याचे ब्रेक किती लवकर लागतात हे जास्त महत्त्वाचं आहे. त्याला ते डिस्क ब्रेक म्हणतात काय बहुतेक, किंवा डिस्क ब्रेक ना, ते लवकरात लवकर लागले पाहिजे. काही वाहनाचं मी ऐकलं आहे की त्याला पॉवर स्टिअरिंग असं काहीतरी म्हणतात. लवकरात लवकर त्या ताब्यात येतात, नियंत्रणामध्ये, जाग्यावर. काही गाड्या जाग्यावर असं ब्रेक दाबलं थांबतात पण मागचे माणसं पुढे येतात, असंही घडतं की नाही. म्हणून वेगवान गाडी किती महत्त्वाची यापेक्षा त्याला ब्रेक जसं महत्त्वाचं आहे तसं आपण साधना किती करतो याहीपेक्षा आपले मन आणि इंद्रिय आपल्या ताब्यात किती आहे याला जास्त महत्त्व आहे. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पराः संयतेंद्रियाः. आणि हा संयम सगळीकडे असावा लागतो बरं. तो डोळ्यांचाही संयम असावा लागतो पाहण्यासाठी, कानाचाही संयम असावा लागतो ऐकण्यासाठी. संयमच आहे ना, ऐकावंच लागतं. भोजन करत असतानाही रसनेंद्रिय व संयम असावं लागतं. कलियुगामध्ये ज्याला विजय संपादन करायचं असेल, शास्त्र भागवतामध्ये एक प्रमाण आला आहे, जितम सर्वम जिते रसे. ज्याने रसावर विजय मिळवला, रसावर म्हणजे रसनेंद्रियाचा रस नावाचा विषय, त्या रसावर ज्याने विजय मिळवला त्याने संपूर्ण जगतावर विजय मिळवलेला आहे. जितम सर्वम, पण केव्हा? जिते रसे, रस नावाचा विषय जिंकला की सर्वावर विजय संपादन करता येतो. मी काल परवा कोणाला तरी उदाहरण सांगितलं आहे, का अनुभवाचं उदाहरण सांगतो. दोनही उदाहरणं सांगतो, लक्षात येईल. 5-6 दिवसापूर्वी कुठेतरी जेवायला गेलो होतो. जेवायला गेल्यानंतर आता आग्रह झाला की थोडं शिल्लक जेवतोच ना आपण. एरवी आपल्याला जास्त दुपारी झोप लागत नाही, लागली तर 20 मिनटं, फार झालं तर 40 मिनटं, याच्या पलीकडे नाही. बहुतेक काही लोकांना तयारी करायलाच 20 मिनटं लागत असेल. तेवढ्या वेळात तर आपली दुपारची वामकुक्षी होऊन जाते. पण 40 मिनटं फार झालं तर. पण त्या दिवशी मला 1.5 तास झोप लागली. अन्नाचा प्रभाव. आणि गुरुवारी मारुती बाबांची पंगत होती संस्थेमध्ये. आत्ता सोमवारी प्रसाद आहे ना, भरपूर जेवलो मी. बहुतेक वाढणारी पण काही आपले गुरुबंधू समोर असतील. भरपूर जेवलो मी, 1 मिनिटही झोप आली नाही मला दुपारी. का? हे अन्नशुद्धीचा प्रभाव असतो. म्हणून इतकं सावध असलं पाहिजे. हा जितम सर्वम जिते रसे, म्हणून मानसा नियम करी, मनासहित इंद्रियावर ताबा असावा लागतो ना. न करी रे संग, राही रे निश्चळ, लागो नेदी मळ ममतेचा, या नावाद अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते. इंद्रियांचा जय, वासनेचा अक्षय,
संकल्पाही नयेवरी मन, तुका म्हणे नये जाणीव अंतरा, अंतर्या थारा आनंदाचा. म्हणजे आपण जे श्रवण करतो, जेही आपण अभंगाचं चिंतन वगैरे ऐकतो, ते जोपर्यंत आपल्या जीवनात आचरणामध्ये येत नाही, आपल्या हल्लीच्या भाषेमध्ये सांगू, जोपर्यंत आपण ते फॉलो करत नाही तोपर्यंत त्याची उपयोगिता होणार नाही. तो मानसा नियम करी, निश्चळ होई अंतरी, मनाला नियमित कर आणि अंतकरणामध्ये अत्यंत स्थिर होऊन जा. आणि मग कर्मेंद्रिय आपापल्या असणाऱ्या व्यापारामध्ये आनंदाने वर्तन करू दे, कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. हे सगळं ऐकल्यानंतर भक्तराज अर्जुनाचा प्रश्न जो पहिल्या श्लोकामध्ये विचारला होता, दुसऱ्या श्लोकामध्ये तदेकम वद निश्चित्य येन श्रेय होमाप्नुयाम, परमात्मना आपण मला एकच मार्ग सांगा ज्यामुळे मला श्रेय प्राप्त होईल. मग नेमकं काय करावं? कर्माचा त्याग करावा की ज्ञानयोगाची साधना करावी? भगवान म्हणतात, अर्जुना, ज्या अर्थी तू युद्ध करण्यासाठी आलेलाच आहे याचा अर्थ तू कर्माचाच अधिकारी आहे. मग कोणतं कर्म करायचं? शास्त्रामध्ये कर्माचे प्रकार सांगितले ना, मुख्यत्वे 2 प्रकार सांगितले. एक आहे विहित कर्म, दुसरं आहे निषिद्ध कर्म. निषिद्ध कर्म कधीच करायचं नसतं. विहित कर्मामध्ये पुन्हा 4 प्रकार: नित्य, नैमित्तिक, काम्य आणि प्रायश्चित्त कर्म. निषिद्ध कर्म करायचं नाही, पण चुकून निषिद्ध कर्म हातून घडलं तर त्याचं परिमार्जन व्हावं यासाठी प्रायश्चित्त कर्म करायचं असतं, की जे विहित कर्मामध्ये येतं. उदाहरणार्थ, संन्यासी महापुरुषाने द्रव्याला स्पर्शसुद्धा करायचा नसतो, पण चुकून आलं एखादं पाकिट आपल्याकडं, द्रव्य संग्रह झाला तर मग प्रायश्चित्त कर्म करावं लागतं. द्रव्य त्यागपूर्वक हे कंसातलं वाक्य आहे. 3 दिवसाचा उपवास करावा. एखादा व्यक्ती म्हणला मी प्रायश्चित्त वाढून घेतो पण दक्षिणा मात्र सोडणार नाही, चालणार नाही. ते प्रायश्चित्त कर्म आहे. राहिलं फक्त 3 प्रकारचं कर्म: नित्य, नैमित्तिक आणि काम्य कर्म. साधकाने विशिष्ट फलप्राप्तीसाठी विशेष कर्माचं अनुसरण करणं याला काम्य कर्म असं म्हणतात. तेही करायचं नाही. नाहीतर मग 100 यज्ञ केले आणि म्हटला मला स्वर्ग प्राप्त करायचा. भगवान परमात्मा म्हणता, शतक्रतू यजिले माते की इप्सिता ते स्वर्ग सुखाते, आता पुण्य केही निरुते पाप नोहे. 100 यज्ञ करतात आणि 100 यज्ञ करून माझ्याकडे प्रार्थना काय करतात? देवा आम्हाला स्वर्ग सुख द्या. हे काम्य कर्म आहे. तेही साधकाने करायचं नाही. मग त्याच्या वाट्याला फक्त 2च कर्म आले, नित्य आणि नैमित्तिक कर्म. खरं तर एकच कर्म त्याने करावं, नित्य कर्म. नैमित्तिक कर्म तर सांगितलं ना, नित्य कर्मालाच जर निमित्त मिळालं की त्यालाच नैमित्तिक कर्म म्हणतात. नैमित्तिक कर्म काही वेगळं नसतं, फक्त त्याला निमित्त मिळालं की त्या नित्य कर्माचं त्या तात्पुरतं नाव बदलतं आणि त्याला नैमित्तिक कर्म असं म्हणतात. सकाळ, दुपार आणि सायंकाळ शास्त्रानुसार आपल्या वर्ण आश्रमाला जेही कर्म निश्चित केलेलं आहे त्या कर्माला नियत कर्म असं म्हणतात. त्यामध्ये आपलं मन प्रमाण नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणम ते, त्याला शास्त्र प्रमाण आहे आणि मग शास्त्रानुसार ते कर्म सांगितलं आहे. किंवा आपल्याकरता ज्ञानेश्वरी शास्त्र आहे. जगद्गुरू तुकोबरायांचा गाथा अभंगवाणी हे आपल्याकरता शास्त्र आहे. आणि मग त्या शास्त्रामध्ये जी कर्म सांगितली ती आपण करायला पाहिजे. जर आपण ब्रह्मचर्य आश्रमात असाल तर ब्रह्मचर्य धर्म घोकावी अक्षरे हे त्याचं नियत कर्म आहे. एखादा गृहस्थी असेल तर आश्रमी विचार षटकर्मी हे त्यांचं नियत कर्म आहे. त्या कर्मातला परस्परामध्ये संकर होऊ नये, मिश्रण होऊ नये आणि सगळ्यालाच अंततोगत्वा मोक्ष प्राप्त व्हावा अशी शास्त्राची एक योजना आहे आणि त्यानुसार ते कर्म केलं पाहिजे. आता अर्जुन जे आहे क्षत्रिय आणि क्षत्रियाच्या वाट्याला कर्म आला आहे युद्ध नावाचं कर्म. म्हणून अर्जुना तू असं म्हणू नको की भिक्षा मागता भली. भिक्षा मागणं हे ब्राह्मण कर्म आहे. ते पुन्हा विद्यार्थी अवस्थेमध्ये असेल तर त्यांचं कर्म आहे. क्षत्रियाने भिक्षा मागू नये. आपत्काल आला तर सुटका आहे क्षत्रियाला, एरवी नाही. जेव्हा हे पांडवांचं लाक्षागृहामध्ये दहन करण्याचं
दुर्योधनाने एक कूटनीतीच्या भागातून डाव आखलेला होता. त्यातून भगवंताच्या आणि विदुर काकांच्या मार्गदर्शनाने ते सही सलामत बाहेर पडले. आणि मग आता आपण लपून राहिलं पाहिजे. त्या काळामध्ये क्षत्रिय असतानासुद्धा हे ब्राह्मण वेशामध्ये राहिले. तर तेवढ्या काळापर्यंत आपत धर्म असल्यामुळे त्यांना भिक्षा मागण्याचा अधिकार प्राप्त झाला होता. पण अर्जुना इथं म्हणू नको की मी तसाच राहील. ते आपत्काल होता म्हणून तेव्हा तुम्ही भिक्षा मागितली ते हरकत नाही, कारण तो आपत धर्म आहे. पण आता रणांगणावर आल्यानंतर मात्र भिक्षा मागता भली असं म्हणता कामा नये. आपला किती सूक्ष्म भाग असेल किंवा भाव असेल बघा. इतर आपण भैक्षम अपिह श्रेय असं म्हटलं आहे की नाही. भिक्षा मागता भली ते स्मरण अर्जुनाला का झालं बरं? कारण पाठीमागे कधीतरी भिक्षा मागितलेली आहे. पण त्यांना असं वाटतं भिक्षा मागून जगलेलं चांगलं आहे, जगायचंच आहे ना. युद्ध करून सर्वांना मारायचं, वध करायचा. भगवान म्हणतात तसं नाही अर्जुना. नियतम कुरु कर्म त्वम. त्वम म्हणजे तू नियतम कर्म कुरु. तुझ्या वाट्याला आलेलं जे नियत कर्म आहे ते कर्मच तू करावं. का बरं? अकर्मणः कर्मजायः. अकर्मणः म्हणजे काहीच न करण्यापेक्षा कर्म केलेलं फार चांगलं आहे. एखादा व्यक्ती कोणतंच कर्म करत नाही, आळशी आहे, प्रमादी आहे, निवांत राहतो. तर असं आळशी जीवन जगण्यापेक्षा कर्म केलेलं फार चांगलं आहे. थोडक्यात यातला दुसरा भाव सांगून जाऊ का? एखादा विद्यार्थी म्हणतो बघा माझं काहीच पाठांतर होत नाही, माझा अभंग अजिबात पाठ होत नाही. पूर्ण अभंग पाठ नाही होत ना, अर्धा केलेला चांगला आहे. अर्धाही होत नाही, एक चरण पाठ केलेलं चांगलं आहे. सुभाषितामध्ये एक सुभाषित आला आहे, दररोज मनुष्याने एक श्लोक तरी पाठ करावा. नाही तर अर्धा करावा. तेही नाही शक्य तर अर्ध्यातला अर्धा तरी श्लोक पाठ करावा. दिवस व्यर्थ जाऊ देऊ नये. काहीच न करण्यापेक्षा काही केलेलं चांगलं आहे. अकर्मणः कर्मजायः. जायः म्हणजे श्रेष्ठ आहे. कर्म न करण्यापेक्षा कर्म केलेलं कधीही चांगलं आहे. दुसरा एक भाव सांगतात अकर्मणः. जर अर्जुना तू कर्मच केलं नाही तर ते नाम तुझी शरीरयात्रापि. शरीरयात्रा देखील न प्रसिद्धेत. शरीरयात्रा किंवा शरीराचा निर्वाहसुद्धा चालणार नाही, म्हणून कर्म केलं पाहिजे बरं. शरीराचा निर्वाह होण्यासाठी तुकोबारांचे एक प्रमाण फार गोड आहे. निर्वाहा पुरते अन्न आच्छादन आश्रमाशी स्थान कोपी गुहा कोठेही चित्ताशी नसावे बंधन हृदयी नारायण साठवावा. फारच गोड अभंग आहे तुकोबारांचा. शरीर निर्वाह होईल म्हणजे भगवद्गीतेची सुद्धा परवानगी आहे. निर्वाहापुरत असावं. संग्रह किती असावा? जीवनमुक्ती विवेक नावाच्या ग्रंथामध्ये साधकाचा संग्रह सांगितलेला आहे. त्याच्याकडे 2 वस्त्र असावे. म्हणजे आज परिधान केलेले कपडे उद्या दुसरे असावे. कारण दररोज नियमच असा आहे की काल परिधान केलेले कपडे आज परत नेसायचे नसतात. नाहीतर मग आळस तसाच राहतो. बऱ्याचदा काहींचा नियम आहे 3 दिवस कपडेच धुवायचे नाही. कसे राहत असतील काय माहिती. वैकुंठवासी गुरु हरी गुले बाबा सांगायचे, बुवा आपले कपडे ना धूत वस्त्र असावे. कमीत कमी ते पाण्यातून तरी काढावे. कालचे कपडे म्हणजे ते आज परिधान करता येतात, किंवा आज परिधान केलेले कपडे उद्या नेसू नये. कारण आजचे असणारे त्याच्यावर संस्कार जडलेले असतात. तुम्ही प्रयोग करून बघा, आज नाही उद्या. समजा आजचेच कपडे जर उद्या तुम्ही परिधान करून आलात तर पाठामध्ये तेवढं मन लागत नाही, कारण ते कपडे पारुष्य असतात. कशाकरता सांगतोय मी? निर्वाहापुरता संग्रह असावा. म्हणजे साधकाकडे चरण पादुका असाव्या, दंड कमंडलू असावी. जीवनमुक्ती विवेक नावाच्या ग्रंथामध्ये आले कंथा, एखादी गोधडी असावी. कंथा कमंडलो देह उपचारा. तुकोबाराचं प्रमाण आहे की नाही. म्हणून हे शरीर यात्रा ती कर्म केल्या वाचून आपली शरीर यात्रासुद्धा प्रसिद्धीला जाणार नाही, म्हणजे सिद्ध होणार नाही. ती परिपूर्ण घडावी याकरता कर्म केलंच पाहिजे. आळशी मनुष्य व्यवहारातही उपयोगाचा नाही, तर परमार्थामध्ये काय उपयोगाचा. म्हणून परमार्थामध्ये आल्यानंतर आळशी राहू नये.
यावर आता ज्ञानोबारे स्पष्टीकरण सांगतात. मनोनी निष्कर्म्य होवावे तरी येथ ते न संभवे आणि निषिद्ध केवे राहाटावे विचारी पा. मनोनी जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतु रहित आचरेतू पार्था आणि काही एक नेनसी तू हे कवतिक. जे ऐसे कर्म मोचक आपैसी असे जे देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष तेने व्यापारे निश्चित पावे. या सगळ्या 4 ओव्यांचा एकत्र विचार आहे बरं, एकत्र विचार म्हणून ते एकदमच सर्व ओव्यांचं आपण वाचन केलं. मनोनी हा शब्द कारणवाचक आहे आणि मागच्या श्लोकातली कारणं आपल्याला घ्यावी लागतात की अर्जुना, विवेकी मनाच्या द्वारे ज्याने ज्ञानेंद्रियाला आवरलेला आहे आणि आसक्तीरहित होऊन, म्हणजे फलासक्तीही नाही, कर्मातली पण आसक्ती नाही, फक्त कर्तव्य भावनेनं जो कर्मेंद्रियांच्याद्वारे कर्मयोगाचं अनुसरण करतो, या जगतामध्ये तो योगी विशेष आहे. म्हणजे त्याला कर्म करूनसुद्धा विशेष योग्यता प्राप्त होते की नाही अर्जुना. म्हणून या कारणामुळे जर तुला त्याच्यासारखीच योग्यता संपादन करायची असेल, म्हणजे कर्म केल्यानंतरही त्याच्या नैष्कर्म्य अवस्थेमध्ये बिघाड होत नाही आणि तुलाही तीच नैष्कर्म्य अवस्था, कर्मरहित अवस्था जर प्राप्त करायची असेल, ज्या स्वरूपामध्ये कर्म नाही ते आहे परब्रह्मस्वरूप, आणि त्या परब्रह्मस्वरूपाला गवसणी घालायची असेल तर प्रारंभ निष्काम कर्मातून करावा लागतो. मागे उदाहरण दिलं आहे. आता दे अवधान प्रसंगे तुझं सांगेन या नैराश्याचे चिन्ह धनुर्धरा. त्या योगी पुरुषाचं लक्षण सांगितलं भगवंताने की तो कर्मेंद्रिय कर्मी राहटता तरी न नियमी, किंवा तो इंद्रिय आज्ञा न करी, विषयांचे भय न धरे, प्राप्त कर्म ना व्हेरी उचित जे जे. म्हणजे तो असणारा ज्ञानी महात्मा उचित जे प्राप्त कर्म आहे त्याचा अव्हेर करत नाही. कर्मेंद्रियांच्याद्वारे कर्म करत असताना कर्मेंद्रियांना त्या कर्मापासून आवरत नाही आणि तरीसुद्धा तो नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त होतो. तो असं व्हावं अशी माझी अपेक्षा आहे. मनोनी नैष्कर्म्य व्हावे. नैष्कर्म्य होणं म्हणजे ब्रह्म होणं किंवा नैष्कर्म्य अवस्थेला प्राप्त होणं म्हणजे मागील श्लोकामध्ये कथन केलेला विशिष्टते, जो विशेष योगी आहे ज्ञानी महात्मा, तसं जर तुला व्हायचं असेल तरी येथ म्हणजे या देहामध्ये आल्यानंतर कर्म टाकून ते न संभवे. ते कर्म टाकल्यानंतर संभवणार नाही. त्यासाठी तुला त्याच्याप्रमाणे कर्म करावं लागेल. नाहीतर बऱ्याचदा असं वाटतं की नाही, ज्ञानी महात्मा काहीच करत नाही, आपणही काहीच करायचं नाही. अरे पण काहीच न करण्यासाठी त्याने अगोदर भरपूर केलेलं असतं, तेव्हा तो या भूमिकेत आलेला आहे. आणि एखादा पुरुष फक्त वर पाहतो आणि म्हणतो आता मी काहीच करणार नाही, तर त्याचं आणि या पुरुषाच्या योग्यतेचं अंतर फार मोठं आहे. इतकं कर्म करावं की पुन्हा काही करावंसंच वाटू नये. गुरुवारी डॉक्टर बाबाने एकदा पाठामध्ये असं सांगितलं, मनुष्याने एवढं श्रवण करावं की त्याला श्रवण करण्याचं शेवटी उभं आला पाहिजे. इतकं ऐकावं आणि ते चांगलं ऐकावं बरं. चांगलं ऐकावं, ज्यातून जीवनाचे क्षण सार्थकी लागतील ते ऐकावं. श्रुतीपरायणाः म्हणजे साधनं एवढी करत राहावी की ते साधनं आपोआप सुटून गेली पाहिजे. म्हणून अर्जुना, नैष्कर्म्य अवस्था जर प्राप्त करायची असेल तरी येथ म्हणजे या देहात आल्यानंतर, म्हणजे कर्माचा अधिकार ज्याला आहे त्या मनुष्य देहात आल्यानंतर, किंवा एखादा अशुद्ध अंतकरणाचा पुरुष आहे तर त्याला ही अवस्था लगेचच्या लगेच साध्य होणार नाही. त्याला उचित कर्म करावं लागेलच. तर येथ ते न संभवे. आणि सांग बरं अर्जुना, एखाद्या पुरुषाने विहित कर्माचा परित्याग केला आणि कर्म केल्या वाचून तो जर राहू शकत नाही, जर चांगलं कर्म करत नसेल, तर त्याचा दुसरा अर्थ असा आहे, त्याच्या हातून निषिद्ध कर्म घडल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण सहज आपल्याला पाहता येतं. एखादा व्यक्ती जर समजा कीर्तन ऐकायला नाहीच गेला, हिवित कर्म आहे, तर त्या प्रसंगामध्ये तो दुसरं काहीतरी ऐकेल की जे त्याच्या मनाला कलुषित करू शकेल. म्हणजे कर्म केल्या वाचून तो गप्प बसत नाही, चांगली कर्म नाही करणार,
तर तो काही ना काही दुसरी कर्म केल्याशिवाय राहणार नाही. लहान मुलं असतात ना, त्यांच्याकडे फार लक्ष द्यावं लागतं. जर आपण त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं तर ते गप्प नाही बसत. एकतर चांगलं कर्म करतील, नाहीतर काहीतरी काम बिघडून ठेवतील. हे जसं लहान मुलाचं आहे तसं आपल्या इंद्रियाचं, मनाचं सुद्धा आहे. म्हणून फार दक्ष असावं लागतं. ज्याप्रमाणे मधमाशी आपल्या त्या मधाचं पालन करत असताना दक्ष असते की नाही, तितकं साधकाला इंद्रियाचं आणि मनाचं नियमन करण्यासाठी दक्ष असावं लागतं. नाहीतर या मनाला गावी जाण्यासाठी एक सेकंदसुद्धा लागत नाही. मी फक्त शब्द वाक्य उच्चारले, बरेच जण जाऊनही आले असतील. म्हणून नैष्कर्म्य व्हावे तरी येथ ते न संभवे, तरी देहधारी आसक्त पुरुषाकडून ती नैष्कर्म्य अवस्था लगेच प्राप्त होणार नाही. सांग बरं. आणि निषिद्ध केव्य राहाटावे विचार कर अर्जुना. मग विहित कर्म नाही करायचं, चुकून निषिद्ध कर्म करत असताना वर्तन करावं का? अर्थात करू नये. मग काय करावं? म्हणून जे जे उचित आणि अवसरे करून प्राप्त ते कर्म हेतुरहित आचरितो. काय ज्ञानोबरांचे एक एक शब्द आहे. सगळ्या शब्दांचा जर बारीक विचार केला तर लक्षात येतोय त्यामध्ये तात्पर्य अर्थ किती आहे. म्हणून अर्जुना, नैष्कर्म्य अवस्थेला गवसणी घालायचे ना. जे जे उचित, क्षत्रियाला काय उचित आहे? युद्ध नावाचं कर्म आणि नेमकं अवसरे करून प्राप्त. रणांगणावर आल्यानंतर युद्ध नावाचं कर्म त्या प्रसंगाला त्याच्या समोर प्राप्त झालेलं आहे. तेच कर्म अर्जुना हेतुरहित, मला स्वर्ग मिळेल की मला पृथ्वीवरचं निष्कंटक राज्य मिळेल का, मला यातून कीर्ती प्राप्त होईल, याचा कोणताही विचार न करता हेतुरहित आचरेतू, ते कर्म सगळ्या प्रकारचा हेतू म्हणजे कामना सोडून निष्काम पद्धतीनं ते आचरण करावं. आता हे भक्तराज अर्जुनाकरता युद्ध नावाचं कर्म अवसरे करून प्राप्त आहे. आणि साधकाकरता त्याने साधना करणं हे त्याचं कर्म आहे. पण त्या कर्मामध्ये हेतू नसावा बरं. आपली पारमार्थिक साधना हे ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी असावी. जर आपण ईश्वराच्या प्रसन्नते वाचून इतर असणाऱ्या गोष्टीकरता साधना केली तर तो त्या साधनेचा हेतू किंवा सकाम भाव झालेला आहे असा त्याचा अर्थ. साधना करत असताना लोकांना ती कळावी किंवा लोकांनी मला या साधनेकडं बघून उत्तम साधक मानावं, हाही जर आपल्या मनामध्ये थोडासा भाव निर्माण झाला तर ती साधना निष्काम नाही होत. त्याच्यामध्ये सकामतेचा भाव येतो. गुप्त राहावं, गुह्य, अतिशय गुप्त, कोणालाही कळून न देता ती साधना जर केली तर त्या साधनेमध्ये एक प्रकारचं ओझ तयार होतं. ते व्यवहारामध्ये बघा, एखाद्या भांड्यामध्ये जर आपल्याला एखादा पदार्थ शिजवायचा असेल तर आपण त्या आधनामध्ये गरम पाणी असते त्याला आधन म्हणतात. आधनी हरळं न शिजे. आधनीमध्ये ते गरम पाण्यामध्ये बारीक बारीक दगडं काही शिजत नसतात, पण त्यामध्ये डाळी असेल किंवा तांदूळ असेल हे शिजतात की नाही. आता ते गरम पाण्यामध्ये लवकरात लवकर शिजावे यासाठी आपण त्याच्यावर झाकण ठेवतो. त्या पाण्याची वाफ तयार होते. पण जर ते वाफ उडून गेली तर पदार्थ लवकर शिजत नाही. त्या वाफेचं नियमन करावं लागतं, म्हणजे ते साठवावी लागते. जर त्या वाफेचा संग्रह केला तर धान्य शिजेल यात नवल काय, रेल्वेचं इंजनही चालू शकतं. पण केव्हा, जर ती वाफ संग्रहित केली तर. तसंच आहे, साधना जर आपण झाकून ठेवली तर तिचा होतो संग्रह. नाहीतर मग साधना केली आणि आशीर्वाद देत राहिला, गेली वाफ निघून, असं होईल. ते मग या साधनेचा संग्रह करता आला पाहिजे. म्हणून कर्म असो, स्वाध्याय असो, नामस्मरण असो किंवा कोणत्याही प्रकारची पारमार्थिक साधना उचित असावी, म्हणजे शास्त्राला ती मान्य असावी. नाहीतर मग काही काही व्यक्ती तामसही तप करतात बरं. 17व्या अध्यायामध्ये तामसी तपाचा विचार आला आहे. मूढग्राहीनाथ मनोयत पीडया क्रियते तपः परोक्षत साधनार्थम वा तत्तामसमुदावृतम. अविवेकी मनाने दुसऱ्याचा उच्छेद करण्यासाठी
आणि स्वतःच्याही आत्म्याला त्रास देण्यासाठी असं अविचाराने काही काही माणसं तप करतात. साधनाच आहे ना ती, पण ती उचित साधना नाही आहे. ते तामसिक तप आहे. तामस तप म्हणजे स्वतःलाही त्रास आणि इतरांनाही दुःख. आपण अंगे जळे आणि नागवी जगाचे डोळे, पतंग जैसा सळे दीपाचेने. म्हणून भगवंतानी शब्द काय वापरला? मनोनी जे जे उचित ते योग्य असावं, अनुसरण असावं, शास्त्रविधीची त्याला मान्यता असावी, तेही पुन्हा सात्विक असावं आणि अवसरे करुणी प्राप्त. आता भक्तराज अर्जुनाला कोणतं कर्म प्राप्त आहे? युद्धे च अपि पलायनम, युद्धातून पळून न जाणं, समोर युद्ध करणं हे तुला प्राप्त आहे. अर्जुना तेच कर्म तू करावं जे उचितही असावं, प्रसंगाला अनुसरून प्राप्त असावं. बरेच कर्म आपल्याला देशकाळ परिस्थितीनुसार बदलतात. उदाहरणार्थ, जर आपण साधकीय भूमिकेत असाल तर स्वाध्याय करणं हे आपलं कर्म आहे, उचित आहे. पण समजा आपण एखाद्या कार्यक्रमाला किंवा उत्सवाला गेलो आणि त्या प्रसंगाला जर पंगत वाढण्याचं काम आलं तर ते अवसरे करून प्राप्त. ते अवसर आहे, त्या काळात ते उपयोगी पडलं पाहिजे. किंवा एखादा व्यक्ती पाण्यामध्ये बुडतो आहे ना, आपल्याला पोहता येतं, तर त्याला पाण्यातून बाजूला काढणं हे अवसरे करून प्राप्त. त्या त्या प्रसंगाला ती कर्म बदलतात. आता भगवंताकडे आज कोणतं कर्म आलं आहे? सारथ्यपण पार्थाचे करीत असे, हे देवाचा अवसर प्राप्त आहे. आणि भक्तराज अर्जुनाचं युद्ध करणं हे अवसरिक कर्म आहे. किंवा भगवान राजसूय यज्ञामध्ये गेले, धर्मराजाचा राजसूय नावाचा यज्ञ आहे. देवाने सगळ्याला काम वाटून दिली, सगळ्याला. दुर्योधनाला तर महत्त्वाचं काम दिलं. कोणतं? पाकिट भरायचं. हो, दक्षिणा वाटपाचं काम दिलं. म्हणजे तुम्हाला कळावं म्हणून मी पाकिट शब्द वापरला, पण दक्षिणा देण्याचं काम. दुर्योधनाला असं वाटलं की एवढी दक्षिणा द्यायची, आपण एवढी द्यायची, योग्यता नसेल तरी 51 द्यायचे, देऊन टाका. काय पांडवाचाच कोश आहे ना, फक्त आपल्याला रिकामच करायचं आहे, दुसरं काय काम आहे आपल्याला? दक्षिणा देत राहायची. पण भगवंताला माहिती होतं की दुर्योधनाच्या हातामध्ये एक सामुद्रिक चिन्ह आहे, जेवढं तो खर्च करेल तेवढं कोशामध्ये जमा होणार आहे. ही देवाची योजना आहे. सगळ्याला सगळी कामं वाटली आणि देवाने स्वतःकडे काम काय घेतलं? धर्मा घरी पाणी वाहे झाडी, किंवा उच्चिष्ट पात्र देवाने उचलले, हे अवसरे करुणी प्राप्त. ते कर्म हेतू रहित आचरेतू, त्या कर्माचं निष्काम भावनेनं तू फक्त ऐकू नको, आचरण कर. जोपर्यंत कर्म आचरणामध्ये येत नाही तोपर्यंत त्या कर्माचं फल मिळतच नाही. पार्था आणि काही एक नेनसी तू हे कौतिक, जे ऐसे कर्म मोचक आपैसे असे. मोचक म्हणजे सोडविणार, बंधक म्हणजे बांधणार, हे त्याचे प्रकार आहेत. पार्था आणि काही एक तू हे कौतिक नेनसी. अर्जुना, हे पार्था, आणखीन एक कर्माचं कौतुक आहे. कौतुक म्हणजे नवल आहे, आश्चर्य आहे, आणि ते तू जाणत नाही. म्हणे मग कर्माचं कोणतं आश्चर्य आहे? कर्म बंधनात टाकतं हेच आपण ऐकलेलं आहे, पण कर्माच्या बंधनातून सोडवतं हे कुठं आपण ऐकलेलं आहे? जे ऐसे कर्म, ऐसे म्हणजे कैसे? हेतुरहित कर्म. मागच्या वेळीचा संबंध घ्यायचा. हेतुरहित जे ऐसे कर्म, जे कर्म उचित आहे, अवसराला प्राप्त आहे, आणि त्यातल्या त्यात पुन्हा ते कर्म निष्काम आहे, त्याच्यामागे कोणता हेतू नाही, असं हेतुरहित कर्म असेल तर तेच कर्म मोचक आहे. म्हणजे आहे ते कर्म, पण ते कर्माच्या बंधनातून सोडणारं असल्यामुळे त्याला कर्म मोचक असं म्हणतात. अपैसे असे, आणि ते आपोआप होतं बघ. वर्ण आणि आश्रमाच्या अधिकारानुसार प्राप्त झालेलं ते कर्म आपोआप आपल्याला कर्मातून सोडवितं. कसं सोडवितं? त्या रसायनशास्त्रामध्ये एक उदाहरण आलं आहे. सामान्यपणे नियम असा आहे, काही जे रसायन नावाचे औषध असतात, आता आपण काढा घेतो, ते औषध वेगळं आहे. सगळ्या औषधाचे प्रकार आहे बरं. काही आसव नावाचे औषध असतात, त्या वनस्पती भिजवून
ते आंबवून काही औषधं तयार केलेली असतात, त्याला लोहासव वगैरे असं म्हणतात, किंवा ते जांभळाचं मिळते सध्याला, जांबासव असं काहीतरी म्हणतात. तर ते आसव वेगळे आहे, काढा वेगळा आहे, चूर्ण वेगळं आहे. तसं एक रसायन औषध वेगळं आहे. समजा आता आवळ्याचं चूर्ण घेतलं आपण आणि त्यामध्ये पुन्हा आवळ्याचा रस टाकायचा आणि त्याला पुन्हा घोटायचं, सावलीमध्ये सुकवायचं, त्याला भावना देणं म्हणतात. असं किती वेळा करायचं? ते घोटायचं, सुकवायचं, पुन्हा सुकलं की पुन्हा आवळ्याचा रस टाकायचा, असं 7 वेळा तयार केलं की मग ते रसायन तयार होतं. आणि ते असं चमचा खायचं नसतं, ते फार कठीण असतं. रसायन पचलं पाहिजे, ते पहिल्यांदा सगळं पोटाला शुद्ध करतं, पण थोडं थोडं खायचं असतं. रसायनशास्त्रामध्ये नियम असा आहे की रासायनिक जे औषधं असतात ना, रसायन औषधं कधीही फक्त अनाशापोटी सकाळी घ्यायचे असतात. आता आपण एखादं रसायन घेतलं, रसौषध खरे, ते काम काय करतं? रसायन नावाचं औषध आपल्या पोटामध्ये गेलं की रोग घालवतं, आणि त्याने रोग घालवला की ते रसायनही शरीरामध्ये राहत नाही, ते निघून जातं. तसंच कर्माचं आहे. निष्काम कर्म केलं की ते निष्काम कर्म कर्माच्या बंधनाला घालवतं आणि स्वतःही ते पुन्हा राहत नाही. वृत्तीज्ञानाचा पण हाच प्रकार आहे. अज्ञान घालवलं की अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्ती राहत नसते, राहिली की पुन्हा ते बंधन आहे. जे ऐसे कर्ममोचक आपैसे असे, आपोआप ते कर्मच आपल्याला कर्माच्या बंधनातून सोडवितं. पण ते कर्म कसं करायचं? देखे अनुक्रमाधारे, अनुक्रम जो चालत आलेला आहे, जी परंपरा आलेली आहे पाठीमागून, त्याला अनुक्रम असं म्हणतात. म्हणजे आपल्या वर्णानुसार, आपल्या आश्रमानुसार, शास्त्रविधीच्या उपदेशाने ज्या ज्या वर्णाच्या आश्रमाच्या व्यक्तीला जे जे कर्म आलं आहे परंपरेनं, त्याला अनुक्रम असं म्हणतात. त्याचं उल्लंघन करायचं नाही. अनुक्रमा आधारे, त्या अनुक्रमाच्या आधारानुसार किंवा अधिकारानुसार स्वधर्म जो आचरे, जो साधक आपल्या स्वधर्माचं आचरण करतो, त्याला मिळतं काय? सामान्यपणे आपण काय म्हणतो की निष्काम कर्म केलं तर निष्काम कर्माने पाप करण्याची वासना, मल नावाचा दोष जातो, म्हणजे अंतकरण किंवा चित्तशुद्धी प्राप्त होते. एवढंच कर्माचं फल आहे. श्रीमद आद्य जगद्गुरू शंकराचार्य सुद्धा असं म्हणतात, चित्तस्य शुद्धये कर्म न तो वस्तुपलब्धये. चित्ताच्या शुद्धीसाठीच कर्म आहे. आणि इथं ज्ञानोबाला काय म्हणतात? तो मोक्ष तेने व्यापारे निश्चित पावे. जर त्याने अनुक्रमाच्या आधाराने स्वधर्माचं आचरण केलं की मग त्याला त्या व्यापाराने म्हणजे कर्माने निश्चित मोक्ष प्राप्त होतो. मग अर्थ कसा करायचा? ज्ञानोबरांचा भाव असा आहे यातला की कर्माने मोक्ष मिळतोच, पण कसा मिळतो? परंपरेने मिळतो. अंतकरण शुद्धीद्वारे योग्यता संपादन झाले की अंततो गतवा, निश्चित शब्द वापरला ना, ज्याचं निश्चित निष्काम कर्म असेल, हेतुरहित कर्म असेल, वर्ण आणि आश्रमाची उल्लंघना न करता कर्म करत असेल, तर त्याला मोक्ष नक्की प्राप्त होईल. फक्त मोक्ष तिने व्यापारे निश्चित पावे. तर या ओवीच्या अर्थासाठी एक मागची ओवी घ्यायची, 44 क्रमांकाची. एर योगी कर्माधारे विहितेची निजाचारे, पूर्णता व सरे पावते होती. पूर्णता पावते, पण तिथे एक शब्द वापरायचा अवसरे. त्याला मोक्ष प्राप्त होतो, पण काही काळाने प्राप्त होतो. मोक्ष कर्माने मिळतो, पण कालाने मिळत असेल तर क्रममुक्ती आहे. परंपरा आहे, परंपरेनं कर्माने मोक्ष मिळतो. आणि ज्ञानाचं अनुसरण केलं तर साक्षात मिळतो. हे ज्ञानोबा यांचं असणारं मनोगत ध्यानात ठेवलं पाहिजे. कर्मानेच मोक्ष मिळतो असा सिद्धांत नाही. न कर्मणा न प्रजया, उपनिषदाचं प्रमाण आहे. कर्माने मोक्ष मिळत नाही. दुसऱ्या कोण फक्त ज्ञानात एव तू कैवल्यम, ज्ञानाने मिळतो असं नाही म्हणतात. ज्ञानात एव, ज्ञानानेच कैवल्याची प्राप्ती होते. ज्ञानोबांचा सुद्धा हाच भाव आहे. पण स्वधर्माचं आचरण केलं की त्या ज्ञानप्राप्तीची त्याला योग्यता मिळते आणि मग त्याला निश्चित मोक्ष प्राप्त होतो असा अर्थ आहे.
आणि एखाद्याने कर्माचा परित्याग केला आणि बाकी सगळी साधना केली तर थोडंसं बारकाई नाही का? आता एखाद्याने निष्काम कर्म अनुसरण नाही केलं आणि मोक्षप्राप्तीसाठी जरी त्याने ज्ञानाचं अनुष्ठान केलं तरी अधिकार नसल्यामुळे त्याला मोक्ष मिळणार नाही. कारण अंतःकरण शुद्धीच नाही ना. विरक्ती वाचून काही ज्ञानासित गणेश तो कौतुकाने ऐकेल, पण त्याला मात्र ती योग्यता नसल्यामुळे मोक्ष प्राप्त होणार नाही. महापुरुषांची जर कृपा झाली आणि कदाचित त्या साधकाचं अनंत जन्माचं पुण्य फळाला आलं आणि जर त्याची मागची कधीतरी एखादी साधना असेल ना, आता प्रतिबंध नसेल, तर त्यालाही मोक्ष होईल, सांगता येत नाही. पण अंतःकरण शुद्धीशिवाय पर्याय नाही. तो मोक्ष तेन व्यापारे निश्चित पावे. पण आता आम्ही तर ऐकलं आहे की कर्म तर बंधनाला कारण आहे आणि तुम्ही तर म्हणता की कर्म मोचक पैसे असे, कर्माच्या बंधनातून सोडवतं. मग ते कर्म कसं करायचं की ज्यामुळे कर्मच कर्माच्या बंधनातून सोडवितं? भगवान म्हणतात, अर्जुना, यज्ञार्थात कर्मणो न्यत्र लोकोयम कर्मबंधनः तदर्थम कर्म कौन्तेय मुक्तसंग समाचर. हे कौन्तेय, इथे एक शब्द आला आहे बघा, यज्ञ. यज्ञ शब्दाचा एक अर्थ होतो यज्ञो वै विष्णू. यज्ञ शब्दाचा अर्थ होतो एक विष्णू म्हणजे भगवान विष्णू, आणि यज्ञार्थ कर्म म्हणजे भगवान विष्णूसाठी केलं जाणारं कर्म. म्हणजेच काय? ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी आपण जे कर्म करतो त्या कर्माला यज्ञार्थ कर्म असं म्हणतात. उदाहरण सांगू तुम्हाला, जर आपण नामस्मरण करत असताना भोजन केलं तर आपलं भोजनसुद्धा यज्ञ होतो. उदर भरण नोहे जाणीजे, त्यालासुद्धा यज्ञ म्हणतात. थोडक्यात देवाच्या उद्देशाने जीही आपण साधना करतो त्याला यज्ञ असं म्हटलं जातं. आणि म्हणून यज्ञार्थ म्हणजे देवासाठी जर कर्म करत असाल तर यज्ञार्थ कर्म आहे, आणि त्याच्यापेक्षा दुसरं आपण करत असाल तर ते कर्मबंधनात टाकणार आहे. म्हणून अर्जुना, यज्ञार्थात कर्मणो अन्यत्र, यज्ञार्थात कर्मणः अन्यत्र. ईश्वर प्राप्ती वाचून म्हणजे ईश्वराच्या उद्देशासाठी न करता जर दुसऱ्या हेतूने कर्म करत असाल, मग ते नामस्मरण जरी असेल किंवा साधना असेल, पण देवाच्या प्रसन्नतेसाठी जर ती केली जात नसेल आणि लोकांनी आपली स्तुती करावी असं करावं लागत असेल तर ते बंधनात टाकणारच आहे. यज्ञार्थात कर्मणो न्यत्र अयम लोकः कर्मबंधनः. हा मनुष्यामध्ये आलेला सगळा लोक म्हणजे मनुष्य लोक कर्माच्या बंधनामध्ये सापडला जातो. म्हणून अर्जुना, तू कोणतं कर्म कर, तदर्थम कर्म हे कौन्तेय मुक्तसंगः समाचर. तदर्थम त्या ईश्वरासाठीच, कौन्तेय हे कुंतीपुत्र असणाऱ्या अर्जुना, कर्म समाचर, त्या कर्माचं सम्यक आचरण कर. पण ते करत असताना मुक्तसंगः, संग म्हणजे आसक्ती, आसक्तीतून मोकळा होऊन त्या कर्माचं आचरण कर. थोडक्यामध्ये अर्थ असा होईल, ईश्वर प्राप्तीसाठी जर कर्माचा उद्देश असेल तर कर्म चांगलं आहे, आणि याच्या उलट वेगळ्या भावनेनं कर्म केलं तर मग तेच कर्म अयम लोकः कर्मबंधनः, हा मनुष्य लोक कर्माच्या बंधनामध्ये अडकला जातो. म्हणून हे कौन्तेय, तदर्थम कर्म मुक्तसंग समाचर. तेच कर्म कर, पण ईश्वराच्या प्रसन्नतेसाठी आसक्तिरहित होऊन कर. म्हणजे फलाची कामनासुद्धा करू नको, कर्तव्य भावनेनं करावं असा त्याचा अर्थ आहे. कर्तव्य भावना असेल तर मग फलाची आसक्ती राहत नाही. एखाद्या मोठ्या झाडाला फळं लागतात बघा, वृक्ष का वेली लोटती फळे आली. तेवढी चांगल्या प्रकारची फळं येतात, पण त्यातलं एकही पिकलेलं फळ तो वृक्ष खात नाही. तो असं नाही म्हणत मला तर काही उपयोग नाही, मग यावर्षी फळच नाही ठेवायचे, सगळे फळं तोडून टाकायचे, असं नाही म्हणत. तो सगळ्या फळांना निर्माण करतो. का? निर्माण करणं हे त्याचं कर्तव्य आहे, स्वतः चाखत नाही ती फळं. तसं कर्तव्य कर्म करत राहायचं, पण त्या कर्मातून कोणत्याही प्रकारची फलाची आसक्ती करायचीच नाही. याला मुक्त संग असं म्हणतात. आता यावर ज्ञानोबा स्पष्टीकरण सांगतात बघा. स्वधर्म जो बापा तोच नित्ययज्ञ जानपा, मनोनिवर्तता तीथ पापा संचार नाही. देवाची करुणा आहे बरं. ज्ञानोबा म्हणतात, अर्जुना, इथं
श्लोकामध्ये शब्द वापरला कोणतेय, आणि भगवान काय म्हणतात, बापा. बापा अर्जुना. आता भक्तराज अर्जुन आहे शिष्य आणि देव आहे गुरु. गुरुने म्हणावं का बापा? नाही ना म्हणताय, पण प्रेमाचा व्यवहार आहे. प्रेमामध्ये असं चालतं म्हणायला, काही अडचण नाही. स्वधर्म जो बापा, अरे बापा अर्जुना, आपल्या वाट्याला आलेला स्वधर्म, स्वकर्म आणि स्वधर्म एकच अर्थ आहे. तोच नित्ययज्ञ जाण पा, तोच नित्ययज्ञ आहे बरं. म्हणजे बघा, भोजन करणंसुद्धा यज्ञच आहे. देवाच्या उद्देशाने कर्म करणंसुद्धा यज्ञच आहे. पुढे 4थ्या अध्यायामध्ये यज्ञ येणार आहे. इंद्रियांच्यामध्ये विहित विषय सेवन केले जात असतील तरी यज्ञच आहे. म्हणजे एखादा व्यक्ती कानाच्याद्वारे चांगलं शब्द ऐकत असेल तर विषयाचं सेवनच आहे की नाही. शब्द नावाचा विषय ऐकणं पण यज्ञ आहे. फक्त ती हातोवटी योग्य परमात्म्याच्या उद्देशासाठी करणं ते सगळे यज्ञ आहे. स्वधर्म हा नित्य यज्ञ आहे, तो दररोज केला पाहिजे. आणि मनोनिवर्तता तेथ पापा संचार नाही. या स्वधर्माचं अनुष्ठान केलं की अर्जुना, पापाला कोणत्याही प्रकारे प्रवेश मिळत नाही. थोडक्यामध्ये आपल्याला पाप लागत नाही. हा निज धर्म जै सांडे आणि कुकर्मी रती घडे, तैचे बंद पडे सांसारिक. मनोनी सुधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, जो करी तया बंधन कहीच न घडे. हा निज, दोन ओळीचा एकत्र विचार आहे. हा निज धर्म, आपल्या वाट्याला आलेला निज धर्म. कलियुगातला एक धर्म आहे निज धर्म, हा चोखडा. नाम उच्चारू घडघडा, मुक्ती मुक्तीचा सवंगडा, हा भवसिंधू तारक. नामस्मरण निज धर्माचा आहे. आणि इथे क्षत्रिय तू असणारा तुझा धर्म युद्ध करणं. हा निज धर्म जै सांडे, ज्या काळामध्ये आपल्या निज धर्माचा त्याग होतो आणि कुकर्मी म्हणजे निषिद्ध कर्मामध्ये व्यक्तीचं प्रेम निर्माण होतं. रती म्हणजे प्रेम, आवड तयार होते. तैचे बंध पडे सांसारिक, तेव्हाच अर्जुना सांसारिक बंधन प्राप्त होतं. जन्म आणि मरणाचं सांसारिक बंधन आहे. पुन्हा पुन्हा जन्माला यायचं, पुन्हा मरायचं. हा सांसारिक बंध केव्हा प्राप्त होतो? जर निज धर्माचा परित्याग झाला आणि दुसऱ्यांच्या असणाऱ्या वाईट निषिद्ध कर्मामध्ये प्रवृत्ती झाली तर मग सांसारिक बंधन प्राप्त होतं. म्हणून स्वधर्माचं अनुष्ठान कायम करत राहावं. कधी करावं बरं ते? साधकीय अवस्थेमध्ये सुद्धा स्वधर्मच पाळावा, चित्तशुद्धी होईल. आणि जर आपल्याला ब्रह्मज्ञान झालं, सिद्ध अवस्था प्राप्त झाली, तरी स्वधर्माचा परित्याग करू नये. का? कारण त्या अवस्थेमध्ये आपण केलेलं कर्माचं अनुसरण अनेक साधकांना प्रेरणा देतं, म्हणून ते करतच राहावं. आपण आताच्या काळामध्ये पाहिलं, आपले सगळे गुरुजन, अगदी गुरुवरे मारुती बाबापासून तर डॉक्टर बाबापर्यंत सगळे गुरुजन आजही त्यांच्या जीवनामध्ये अध्ययन करतच राहतात की नाही. मी काल परवा तुम्हाला उदाहरण सांगितलं असेल, विमानतळावर आपण गेलो होतो. त्याही काळामध्ये बाबांनी आपल्या खिशातून भगवद्गीता ग्रंथ काढला आणि पारायणाला प्रारंभ केला. बाबांकडे जुनी भगवद्गीता आहे, आकाराने पण लहान आहे. हे अखंड स्वधर्म अनुष्ठान आहे. ते अखंड यज्ञ याजन सिद्ध अवस्थेमध्ये केलं तर साधकाला प्रेरणा आहे, आणि साधकी अवस्थेमध्ये स्वधर्माचं अनुष्ठान केलं तर चित्तशुद्धी आहे. म्हणून स्वधर्मानुष्ठान ते अखंड यज्ञ याजन, तेच आपलं अखंड याज्ञिक कर्म आहे. बघा बरं, ब्राह्मणाला यज्ञ करावा लागतो आणि क्षत्रियाने युद्ध केलं तरी यज्ञ घडतो. साधकाने साधना केली तरी यज्ञ घडतो. आणि एखाद्या व्यक्तीने मौन राहून चांगलं जेवण केलं तरी यज्ञच आहे. अखंड यज्ञ याजन, जो करी, जोही त्या स्वधर्माचं अनुष्ठान करतो, तया बंधन कहीचे न घडे, त्याला कधीही कर्माचं बंधन प्राप्त होत नाही. ही हातवटी आहे. पण एखादा मात्र कर्म करत नाही, निषिद्ध कर्म करतो, तो प्रकृतीच्या अधीन जातो आणि कर्माच्या बंधनाला प्राप्त होतो. एकाच ओळीमध्ये सांगतात. हा लोक, लोक शब्दाचे दोन अर्थ होतात बरं. लोकस्तु भुवने जने, 14 भुवन यालाही 14 लोकच म्हणतात. आणि व्यवहारामध्ये जन, त्या जनांना सुद्धा लोकच म्हणतात. हा सगळा मनुष्य जन हा मनुष्य लोक आहे. आणि तो कसा आहे? हा लोक म्हणजे मृत्यूलोक.
किंवा मनुष्य लोक कर्मे बांधिला, कर्माने बांधला गेलेला आहे. कसा बांधला गेला? जो परतंत्रा भुलला, तो नित्य यज्ञाते चुकला, म्हणून या कर्मे बांधिला. तो परतंत्रा भुलला. परतंत्रा म्हणजे प्रकृतीला किंवा आपल्या स्वधर्माचा परित्याग करून कधीकधी दुसऱ्याची कर्म चांगलीशी वाटतात. तो पारतंत्र्याला प्राप्त झाला की नाही, त्याला परधर्म चांगला वाटतो कधीकधी. तो भुलला म्हणजे मोहित झाला किंवा आपल्या प्रकृतीला मायेला वशीभूत झाल्यामुळे नित्य यज्ञाते चुकला. जे कर्म दररोज करायला पाहिजे त्या नित्य नावाच्या यज्ञाला चुकला, म्हणून या कर्मे बांधिला. म्हणून तो कर्माच्या बंधनाला प्राप्त झाला. म्हणजे मनुष्य जर वर्माला चुकला की बंधनाला प्राप्त होतो, आणि वर्मयुक्त कर्म केलं की मोक्षाला प्राप्त होतो. हे हातवटी आहे. त्याचं वर्म महत्त्वाचं आहे. वर्म कळालं तर बरं आहे, नाहीतर नाही. ते विनोदाने उदाहरण सांगता, कुंभाराकडे गाढवं फार असतात. आता त्याने ते दुसऱ्या गावाला न्यायचे. आता एवढे गाढवं बांधायचे, तेवढे खुंटे नाही, दावे नाही. मग काय करायचं? काही नाही. गाढवाच्या पायाजवळ जायचं आणि फक्त असं करायचं. त्याला असं वाटतं मला बांधलंय. दुसऱ्या दिवशी प्रवास करायचा. इतके ते हाकलले पण जाईनाच. काठीनं मारले तरी जाईना. त्याच्या मनात विचार आला, रात्री आपण असं केलं होतं, आता असं उलटं करावं लागेल. मग त्या गाढवांना वाटतं आता आपण मुक्त झालो. वर्म आहे. त्या वर्मातून त्याला वाटतं मी बांधलो, आणि विरुद्ध वर्म वापरलं की सुटका झाली. तसंच कर्माचं आहे. निष्काम कर्म केलं की मुक्तता आहे, आणि सकाम कर्म केलं की मग बद्धता आहे. हा लोककर्मे बांधिला, जो परतंत्रा भुलला, तो नित्य यज्ञाते चुकला, म्हणून या आता येचे विषयी पार्था तुझं सांगेन मी एक कथा. जै सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. आता अर्जुना, याच विषयी तुला मी एक कथा सांगेन. देवालाही जमतं बरं आहे, देवालाही कथा येते आहे. सांगेन एक मी कथा. कोणती कथा सांगणार? जै म्हणजे जेव्हा सृष्ट्यादी संस्था ब्रह्मेने केली. ब्रह्मेने म्हणजे ब्रह्मदेवाने जेव्हा जगताची सृष्टी म्हणजे उत्पत्ती, तिची व्यवस्था, तिचे नियम हे सगळे निर्माण केले, अशी एक ब्रह्मदेवाची सगळ्या मानवमात्राला उपदेश केलेली जी कथा आहे ती मी तुला सांगणार. पण ती कथा आज नाही, ते उद्या सांगणार. पुंडलिक वरदारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.